नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भूजल शोधक जनार्दन शिंदे. आपल्या चॅनलवर आपण सिरीज चालवली होती. जमिनीत पाणी असल्याचे नैसर्गिक संकेत 7 म्हणजे जमिनीत पाणी असल्याचे नैसर्गिक संकेत हे 7 संकेत आहेत मित्रांनो, जे निसर्गाने आपल्या शेतकऱ्यांसाठी ठेवलेले आहेत. फक्त ते आपल्याला कळायला हवेत आणि आपण त्याचा फायदा करता आला पाहिजे आपल्याला. असे 7 संकेत आहेत. तर आपण काही दिवसापूर्वी एका संकेताचा उलगडा केला होता, म्हणजे ते उंबराचं झाड. उंबराच्या झाडाजवळ आपण पॉइंट काढून तुम्हाला दाखवला होता, व्हिडिओ टाकला होता आपण. आणि त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की आपलं दुसरं टार्गेट राहणार आहे, दुसरं संकेत जे आहे ते मी तुमच्या समोर आणणार आहे. ते बोरीचं झाड आहे. ते बोरीचं झाड दाखवा तिकडं. ते बघा मित्रांनो, बोरीचं झाड आहे. आणि हो मित्रांनो, बोरीच्या झाडाजवळ 100% पाण्याच्या लाईन असतात. फक्त ते बोरीचं झाड नैसर्गिकरित्या उगवलेलं असावं लागतं. नाहीतर कोणी येऊन झाड लावलेलं असावं आणि आपण म्हणावं याच्याजवळ पाणी असेल, तसं होऊ शकत नाही. नैसर्गिक रित्या लावलेलं असावं आणि त्या बोरीच्या झाडाचे पानं हे अतिशय हिरवेगार आणि तजीलदार असावे. परत एकदा दाखवा पानं कसे आहेत बोरीच्या झाडाचे. तजीलदार पानं आहेत बघा. असे हिरवेगार पानं असावं लागतं. त्या बोरीच्या झाडाजवळ 100% पाणी असतं. चला इकडं करा कॅमेरामॅन. 100% पाणी असतं. तर मी आज तुम्हाला बोरीच्या झाडाजवळ आपलं संकेत नंबर 2 याच्याजवळ मी व्हिडिओ काढून दाखवणार आहे, पॉइंट काढून दाखवणार आहे. तर पॉइंट काढण्यासाठी मित्रांनो आपल्याजवळ हे नारळ आहे. आणि नवीन पाणी शोधक जे नारळावर शोधतात त्यांच्यासाठी मित्रांनो कळकळीची विनंती आहे. नारळ हा असा गोल आणि मोठ्या आकाराचा हवा आणि जवळपास तो 70% पाण्यानं भरलेला हवा असा नारळ घ्यावा. नाहीतर मग कमी पाण्याचा असला का नारळ फसवण्याची शक्यता दाट असते. त्याच्यामुळे नारळ हा 70% भरलेला असावा नारळ. आणि दुसरे आहेत आपल्याजवळ हे आपले फेवरेट अल्युमिनियमचे रॉड. हे याच्यावरती सुद्धा आपण चेक करणार आहोत. हे बघू शकताय, दिसत आहेत क्लिअर. हे अल्युमिनियमचे रॉड आहेत, याच्यावरती आपण चेक करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण नारळावरती चेक करणार आहोत. इथे जवळपास क्रॉस निघतंय मित्रांनो. तर मी तुम्हाला सुरुवातीला लाईन शोधून दाखवणार आहे. तर सुरुवात आपण नारळानं करणार आहोत. तर अवश्य बघा मित्रांनो. बघा मित्रांनो, आपल्याला इथे एक लाईन लागलेली आहे. परत एकदा दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला. फोटो काढतो. हे बघा समोर पायाखाली लाईनीवर पाय गेल्यानंतर नारळ काय मुवमेंट करतं बघा. हा बघा. तर मित्रांनो ही उत्तर दक्षिण लाईन आहे. इकडे उत्तर आहे आणि इकडे दक्षिण आहे. तर ही उत्तर दक्षिण लाईन आहे. तर आता आपण या लाईनच्या शेजारी चलू आणि आपल्याला पूर्व पश्चिम लाईन कुठं मिळती ते शोधून घेऊ. सर्वप्रथम अगोदर आपण ही लाईन एमटी आहे का पाण्याची आहे हे शोधून घेऊ. तर हे शोधण्यासाठी नारळावरती आपल्याला काय करायचंय ते दाखवतो. आणि आता आपण रॉडवर एकदा चेक करून घेऊ. रॉड असो नारळ असो सेम त्याच पद्धतीने आपल्याला दाखवणार आहे. रॉडवरती आपण लाईन चेक करून घेऊ. बघा मित्रांनो, लाईनवर आल्याच्या नंतर रॉड आतमध्ये आलेले आहेत आपले. हे अल्युमिनियमचे रॉड आहेत. 8 mm जाडी आहे आणि 14 इंच समोर लांबी आहे आणि 6 इंच बघा लाईनवर पाय आल्याच्या नंतर रॉड आतमध्ये आलेले आहेत. तर आता ही लाईन कोरडी आहे का पाण्याची आहे हे चेक करू आपण. आता आपण लाईन शोधलेली आहे. तर मित्रांनो आपल्याला लाईनवरती चालायचंय. बघा रॉड फिरले, प्रत्येक पावलाला रॉड आतमध्ये आले पाहिजे. बघा रॉड आतमध्ये आले, त्या रॉड मध्ये आतमध्ये आले. आता परत त्या लाईनवर परत दुसऱ्या दिशेने चालायचं, म्हणजे एकदा उत्तरेकडे चालत जायचंय आणि एकदा दक्षिणेकडे चालत जायचंय. रॉड फिरले, रॉड फिरले आपले. प्रत्येक पावलाला रॉड फिरतायत.
जर दोन्ही साईडनं आपल्या हातात रॉड फिरले किंवा नारळाला देखील सेम तसंच करायचंय. नारळावर देखील दाखवतो मी. बघा आपण आता इथं लाईन शोधली होती, तर आता आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे चालत जाऊ लाईनवर. बघा नारळ उचलतोय हा बघा. तर ही लाईन लोड आहे का एमटी लाईन आहे ही चेक करण्यासाठी ही पद्धत आपण वापरतो. हा बघा दोन्ही साईडनं हातावर नारळ उचलतोय, याचा अर्थ ही लाईन लोड आहे मित्रांनो. आणि ह्या साईडनं नारळ जास्त उचलतोय, याचा अर्थ या लाईनीचा प्रवाह इकडे आहे मित्रांनो. ही लाईन इकडे वाहती म्हणजे दक्षिणेकडे वाहती उत्तरेकडून. तर ही झाली पद्धत अशी एमटी व लोड लाईन चेक करण्याची. आपण या पद्धतीने चेक करतो. तर आता आपण दुसरी लाईन शोधून बघू. आपल्याला आता उत्तर दक्षिण सापडलेली आहे. पूर्व पश्चिम लाईन कुठे सापडते हे बघून घेऊ. हे बघा मित्रांनो इथं आपल्याला पूर्व पश्चिम लाईन सापडलेली आहे. परत एकदा बघू. बघा इथं आपला नारळ मुवमेंट करतोय. पूर्व पश्चिम लाईन परत आपण रॉडनी चेक करू. हे बघा मित्रांनो लाईनवर आल्यानंतर रॉड आपले दोन्ही रॉड आतमध्ये मुवमेंट करतायत. हे बघा फिरलेत रॉड. तर आता ही लाईन सुद्धा पाण्याने लोड आहे का एमटी लाईन आहे ही चेक करू आपण. लाईनवर चालायचंय. हे बघा पहिल्या पावलाला नारळ उचलला. हे बघा नारळ उचलतोय आणि आता या साईडने चेक करून बघू. या साईडने चेक करू. बघा या साईडने सुद्धा नारळ हातावर उचलतोय. याच्या अर्थ मित्रांनो ही सुद्धा लाईन लोड आहे. तर रॉडवर लाईन लोड आहे की ड्राय आहे हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ही बी सेम पद्धत आहे. लाईनवर चालायचंय. हे बघा रॉड फिरलेत. हे बघा रॉड फिरलेत. हे रॉड फिरलेत. आता आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे चालत गेलतो. आता पूर्वेकडून पश्चिमेकडे लाईनवर चालत जायचंय. हे बघा रॉड फिरलेत. हे बघा रॉड फिरलेत. हे रॉड फिरलेत. जर लाईन एमटी असेल पाणी नसेल लाईन मध्ये तर एका साईडनी रॉड बी फिरतात आणि एका साईडनी नारळ पण उचलतो. जर पाण्याने भरलेली लाईन असेल तर दोन्ही साईडनी रॉड उचलतात मित्रांनो आणि दोन्ही साईडनी नारळ पण उचलतो. तर आता आपण आपल्याला लाईन सापडलेली आहे. आता तर मी आता तुम्हाला क्रॉस काढून दाखवणार आहे. ह्या लाईनीचा क्रॉस कुठं होतो आणि त्याची खोली सुद्धा काढून दाखवणार आहे. अंदाजे खोली आहे ती पण 100 वेळा जर आपण चेक केली तर ती 70 ते 60 वेळा खरी निघते. नाहीतर ती मग 30-40 वेळा थोडीफार इकडे तिकडे होऊ शकते खोली. 10-20% अंदाज खोलीचा चुकू शकतो. 70%च्या आसपास 80%च्या आसपास खरा ठरू शकतो. तर बघू आपण अगोदर लाईन. हे बघा ही लाईन आहे उत्तर दक्षिण. ही लाईन आहे पूर्व पश्चिम आणि याचा क्रॉस कुठे येतोय बघू आपण. रॉड वरती क्रॉस काढण्यासाठी रॉड असे उलटे धरायचे. हे बघा मित्रांनो बरोबर आपण जिथे पायाने हे झालंय तिथं बरोबर आपली फुल्ली तयार झालेली आहे रॉडची. दिसतंय ना. हे बघा बरोबर इथं क्रॉस निघतोय मित्रांनो. आता नारळावर सुद्धा चेक करणार आहोत आपण. 1 मिनिट. नारळावरती चेक करू आपण. ही लाईन ही पूर्व पश्चिम आणि आता क्रॉसवर उभं राहू आपण. नारळ काय मुवमेंट करतं बघू.
मित्रांनो क्रॉसवर गेल्यावर अक्षरशः हातात नारळ थांबत नाही, आपल्याला थांबवावं लागतंय। बघू शकताय इतका जबरदस्त पॉइंट आहे मित्रांनो। ह्या दोन्ही लाईन जवळजवळ 1.5-2 इंच पाणी या दोन्ही लाईन मध्ये 100% निघणार आहे। आणि हा बोरचा पॉइंट आहे मित्रांनो। तर याची आपल्याला खोली अंदाजे मी काढून दाखवतो। तर बघा, शंभर मित्रांनो, जी उत्तर दक्षिण लाईन आहे आपली ही आपल्याला 100 फुटावरती दाखवते। ही 120 फुटावर लागू शकते किंवा 80 फुटावर बी लागू शकते, 10-20 फूट इकडे तिकडे होऊ शकते। आता आपण पूर्व पश्चिम जी लाईन आहे ती लाईन, त्या लाईनची खोली काढू। मित्रांनो ही लाईन आपल्याला 80 फुटावरती दाखवते। म्हणजे मित्रांनो बोर साठी हा अतिशय योग्य पॉइंट आहे। पाणी एकदम वर लागण्याचे चान्सेस इथे आहेत। तर एक लाईन आपल्याला 100 आणि एक 80, याचा अर्थ हा बोर आपल्याला 250 फूट केला तरी पुरेसा होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतं, व्हिडिओ बघून करू नका मित्रांनो। स्पेशल खर्च करून 25 रुपयाचा नारळ आणलेला आहे, तरी व्हिडिओ कुठे बी हे करू नका। हा होता 2 नंबर संकेत चौलागडा। आता दुसऱ्या वेळेस आपल्या 3 नंबरला राहणार आहे आपट्याचे झाड, ते सुद्धा लवकरच आपल्या समोर त्याचा व्हिडिओ येणार आहे। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल भूजल शोध चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय जवान, जय किसान।